सह्याद्रीत घुमते वाघाची डरकाळी, चांदोली परिसरातील वाघ अनेक वेळा कॅमेऱ्यात झाला कैद। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये एक वाघ अनेक वेळा कॅमेऱ्यात कैद झालाय। गेल्या 10 वर्षांमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 7 वाघ असल्याचे जाहीर करण्यात आले होते। पुढे झालेल्या गणनेत मात्र एकही वाघ तिथे अस्तित्वात आढळला नाही। पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण झाली होती। 2018 मध्ये एका वाघाची छबी कॅमेऱ्यात कैद झाली होती, त्यामुळे पुन्हा सह्याद्रीमध्ये वाघ असल्याचे स्पष्ट झाले होते। प्राण्यांची नोंद ठेवण्यासाठी चांदोलीसह व्याघ्र प्रकल्पामध्ये 700 पेक्षा जास्त कॅमेरे लावण्यात आले होते। यातल्या अनेक कॅमेऱ्यामध्ये मागील 6 महिन्यात एक वाघ वारंवार दिसलाय। 12 डिसेंबर 2023 आणि 29 जानेवारी 2024 या दिवशी वाघाची छबी कॅमेऱ्यात कैद झाली असून एक वेळ तो दिवसा दिसला होता, तर एक वेळ संध्याकाळी 10:30च्या दरम्यान एकच वाघ कॅमेऱ्यात कैद झाला होता। हा वाघ सह्याद्रीच्या कुशीत गेल्या वर्षभरापासून मुक्कामी असल्याचे स्पष्ट झाले आहे। वन विभागाने देखील याला दुजोरा दिला असून ज्या ठिकाणी वाघ कॅमेऱ्यात कैद झाला त्या ठिकाणापासून मानवी वस्ती जवळ असल्याने अनेक लोकांनी वाघाची डरकाळी ऐकल्याचे सांगितले। येथे वन विभागाने याला T1 अशी वेगळी ओळख दिली आहे। सह्याद्रीच्या कुशीत गेल्या वर्षभरापासून वाघाचे अस्तित्व असणे म्हणजे येथील जैव विविधता आणि अन्न साखळी परिपूर्ण आहे हे स्पष्ट होत आहे। दुसरीकडे ताडोबा प्रकल्पातील क्षमतेपेक्षा जास्त असलेले वाघ सह्याद्रीत आणण्याची प्रक्रिया जोमाने सुरू झाली आहे। आता सह्याद्रीच्या कुशीत असलेले एकमेव वाघाच्या अस्तित्वामुळे येणाऱ्या वाघांना सह्याद्रीतील वातावरण अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहे। मित्रांनो, अशाच नवीन बातम्यांसाठी आताच SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा।